निकाल लागताच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत। राज्यात 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीने महायुतीला धक्का दिलाय। त्यात अजित पवारांच्या वाट्याला केवळ एकच जागा आली आहे। त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची माहिती आहे। गुरुवारी अजित पवारांनी त्यांच्या आमदारांची बैठक मुंबईत आयोजित केली होती। या बैठकीला 5 आमदारांनी दांडी मारल्याचं पुढे येतंय। त्यातच अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। यामुळे आमदारांच्या गैरहजेरीवरून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत। या बैठकीआधी अजित पवारांनी कोर कमिटी सदस्यांसोबतही चर्चा केली। अजित पवारांचे अनेक आमदार शरद पवारांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुढील काही दिवसात या राजकीय उलथापालथी घडू शकतात अशी शक्यता आहे। सध्या तरी महाराष्ट्रात शिंदे सरकारवर कुठलेही संकट नाहीये, मात्र आमदारांच्या भूमिकेनंतर हालचाली दिसून येऊ शकतात। पुढील काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत। त्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले आहेत। महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सर्वात कमी म्हणजे 10 जागा लढवल्या। त्यापैकी 8 जागांवर दणक्यात विजय देखील मिळवला। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरोधात उभ्या राहिल्या होत्या। सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा या दृष्टीने महायुतीने ताकद लावली, परंतु प्रत्यक्षात मात्र सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघात चौथ्यांदा खासदार झाल्या। यामुळे बारामतीतील सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ माजली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 18 ते 19 आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे। खरंच हे आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत का, असा पत्रकारांकडून जयंत पाटलांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावर पाटील म्हणाले, रोहित पवार यांना काही बाहेरचे आमदार संपर्क करत असतील, मात्र या विषयावर लगेच काही बोलायचं नाहीये। या आमदारांबाबत मी योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती देईल। तुम्हाला अंधारात ठेवून आम्ही काहीही करणार नाहीये। जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांचा गट फुटणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।